छत्रपति संभाजीनगर में उबाटा गुट ने नए उद्योगों की स्थापना और संचालन की सहमति में हो रही देरी के खिलाफ महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्ड कार्यालय में विरोध प्रदर्शन किया गया। छत्रपति संभाजीनगर में आज शिवसेना यूबीटी की ओर से महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्ड कार्यालय के बाहर विरोध प्रदर्शन किया गया। उबाटा गुट के प्रतिनिधि मंडल ने अधिकारियों से नए उद्योगों के लिए स्थापना की सहमति और संचालन की सहमति को लेकर जवाब मांगा। प्रतिनिधि मंडल ने बताया कि 70 से अधिक उद्योगों के परमिट लंबित है, जिनमें 1000 करोड़ रुपए से अधिक का निवेश और 3000 से ज्यादा रोजगार मिलेंगे। नियमानुसार परमिट को स्वीकृत होने में अधिकतम 120 दिन लगते हैं, लेकिन 6 महीने से अधिक का समय बीतने के बावजूद इन्हें मंजूरी नहीं मिली। या ठिकाणी उद्योजकांची पिळवणूक होते, जे उद्योग चालू आहे त्यांचीही पिळवणूक होते। उद्योजकांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न काही अधिकारी करतात, त्यांच्या संगनमताने काही ब्लॅकमेलर करताय आणि काही लोकांनी या उद्योगधंद्यांपासून दूर पळत आहे आणि उद्योग या ठिकाणून स्थलांतरित करण्याचं काम काही लोक करताय। या ठिकाणी 700 कोटीच्या जे उद्योजक या ठिकाणी उद्योग घालण्यासाठी आलेले होते, त्यांनी कन्सेंट ऑपरेट कंट्रोल स्टॅब्लिशसाठी जे ॲप्लिकेशन केलेले आहे त्या ॲप्लिकेशनमध्ये यांनी अद्यापही कोणती कारवाई केली नाही। यांना पैशाच्या भ्रष्टाचाराने बरबटलेले हे अधिकारी आहे, यांना सरळ करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। आज त्यांना आम्ही प्रातिनिधिक स्वरूपात पैशाचं वाटप केलेलं आहे। त्यांना आम्ही म्हटलं की पैसे घ्या, परंतु आमच्या जनतेचे, कार्यकर्त्यांचे, लोकांचे कामं करा, उद्योग धंद्याचे कामं करा। येणाऱ्या काळात त्यांनी हे धंदे बंद नाही केले आणि उद्योगांना कधी ताबडतोब नाही केलं तर यांना सरळ केल्याशिवाय आम्ही राहणार नाही। थोरात साहेबांचं आम्ही सगळं म्हणणं ऐकून घेतलं, त्यांच्या आणि त्यांच्या शिष्टमंडळाचं, आणि त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त केली आहे आणि संबंधित अधिकाऱ्यांना सूचनाही दिलेल्या आहेत की कुठले काम जे ठरवून दिलेली वेळ आहे त्यात पूर्ण करणे अशी त्यांना तंबीज देण्यात आलेली आहे। नाही, वर्षापासून नाही, 120 दिवसाच्या वर एकही नाही आहे सर, एकही पेंडिंग नाही आहे। परंतु जे कामाचा ओघ पण भरपूर आहे, आपल्याकडे आवक जास्त आहे, तर 30 ते 60 दिवसापर्यंतची नवीन अर्ज करणारे येतात आणि ते जरा थोडंसं तिथं जरा फिगर जास्त दिसते आणि ती त्यांच्याकडनं त्यांच्यामार्फत ते आता पटकन त्याची ते होऊन जाईल, ते निकाली काढण्यात येतील प्रकरणे। कसला मोबाईलला नाही, त्याची काही गरज नाही। ठीक आहे, ते त्यांच्या पद्धतीने जे करतील ते करतील। आम्ही आश्वासन दिले त्यांना की आमच्याकडून कुठलीही अर्ज प्रलंबित राहणार नाहीत आमच्याकडे आणि कुठल्याही उद्योजकाचं नुकसान होणार नाही, याकडे आम्ही कटाक्षाने लक्ष देऊ।